ओम नवनाथाय नमः. ओम नवनाथाय नमः. ओम नवनाथाय नमः. नवनाथ भक्तिसार पारायण. श्री नवनाथ भक्तिसार पारायण. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री गुरुदेवताय नमः. श्री माता पितृभ्यो नमः. ओम नमोजी हेरंब मूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा काळा संपत्ती भक्त संकट वारी गजानन सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षराम बोलवी तू निश्चळ निरंजन निर्विकार परिभक्त रज्जू बंधनाधार प्रेमे संभव मूर्ती साकार आम्हा दासोन मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणी मंडित ग्रंथांधरा एवुनी स्वामी वदन सुंदरा मम रसनारस सेविका आगा अर्थलिंग प्रकरण ह्रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णाना आहे सहज परी कृपा करुणी सकळांभोज विकळ आपदा हरी आता हे मौरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळमांदुस सवे घेऊन वहन हंस या संतांगणी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊनी घेई महाराजा जिचेने कृपे वाकुंडे दृष्ट वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा असो ऐशे पाचारण वचन ग्लानिती भावना सम्यक पाहुन ग्रंथांसनी मूर्तिमंत येऊन वारा लागी ओपिजे सकळा सिद्धी पूर्णपणा पावोत ऐसा विनीत वचना वरदमौळी हस्त कंजना स्पर्शोनी ज्ञान मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐशे बोलोनी सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती या उपरी नमितो श्री गुरुराज तो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्ष पदाते वरवूनि काज साधकाते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान द्युटी संजोगोनी बैसला मम पृष्ठी लेखणी कवळोनी कर संपुटी ग्रंथा लागी आदरी तसे वरदहस्ते स्पर्शोनी मौळी थेडिली सकळ अज्ञान काजळी या परितया बुद्धांजोळी अनन्य भावे नमितो मी जो नरहरी वंशी विजय ध्वज धुंडीराज नाम तयाचे साजय तोही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथा लागी आदरी तसे आता नमो ज्ञान शक्ती जी सत्तामयी चित भगवती अनन्य भावे चरणांवरती धाळ तिचे अर्पोणिया या उपरी नमितो श्रोते संत की तुमच्या गृहींचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरस नितांत प्रेम भरित दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती
तुम्हा वर्णावया अबोध शक्ती, मज माझी केवी मिरवेल. परिधन्य तुम्ही भक्ती वाडे, स्वीकारितान बोल बोबडे. जड बाळा उभोनी कोडे, जगा माझी मिरवितान. की पहा जैसे कांचमण्यास, सोमकांत नाव ठेविले त्यास. तेणेची शब्द लाज सोमास, वरवोनी बुद्धान ढाळीत असे. तेवी तुमचा शरणागत, नरहरी मालू धुंडी सूत. तस्मात महंत श्रोते संत, करा सरते अपणांतरी. यापूर्वी कथासारामृत ग्रंथ, वदविला तुम्ही श्रद्धायुक्त. आताही ओपुनी वरदहस्त, भक्तिसार वदावा. भक्तिसार हा वदावा. या परिपूर्वी कथासारमृत ग्रंथ, वदविला तुम्ही श्रद्धायुक्त. आताही ओपुनी वरदहस्त, भक्तिसार वदवा हा. जे संत झाले जगत विख्यात, तयांचे महात्म्य वदविले समस्त. परिसार कथा त्यात, उरल्या असती महाराज. जया संतांच्या पायी रत, गुरुमूर्ती प्रतापवंत. की ज्यांनी संप्रदाय जगत विख्यात, जगा माझी स्थापिले. तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी, स्वीकारवयास अवधान द्यावे श्रोती. असो कली प्रारंभी रमापती, नवनारायणन पाचारी. उद्भावासी बैसवणी सन्निध, कनकासनी यादव वृद्धम. तव ते नवनारायण प्रसिद्ध, प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरा, अंतरिक्ष तृतीय होय चतुर. महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर, नारायण चतुर्थ तो. म्हणजे नवनारायण कधी, जेव्हा कलियुगाचा अंत आणि श्रीकृष्ण जेव्हा सभा बोलवतो यादवांच्या इथे, यादवांची सभा बोलवतो, त्याच्यामध्ये नवनारायण येतात. म्हणजे आताच ते महाभारतामध्ये ते झालेले 5000 वर्षापूर्वी. आणि नवनारायण म्हणजे प्रगट कधी झाले, ते कलियुगाच्या छात्यात झाले. म्हणजे कलियुगाची प्रारंभ झाला. म्हणजे प्रारंभ झालं कधी कलियुगाचं, तर श्रीकृष्ण जायच्या अगोदर, जेव्हा पूर्ण महाभारताचं झालं, त्याच्यानंतर पांडवांनी राज्य केलं, त्याच्यानंतर जी शेवटची वेळ आलेली असते, त्याच्या अगोदर ही सभा बोलवली असते. आता म्हणजे पृथ्वी तलावर भक्ती पाहिजे ना. म्हणजे कली आलेला आहे. कली आला म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनुष्याच्या पिंडात तो कली उभा आहे. कली असा पुरुष नाही आहे. कली प्रत्यक्षात नाही तो दिसत. कलियुग दिसतो, पण कली प्रत्यक्षात प्रत्येकाच्या मानवाच्या पिंडामध्ये तो स्थित आहे, मनामध्ये. तर तो काढण्यासाठी नवनारायणाची सभा झालेली आहे, आणि ती पण श्रीकृष्णाने त्यावेळेस घेतलेली आहे. महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर, नारायण चतुर्थ तो. पंचम महाराज पिप्पालायन, 6वा आविर्होत्र नारायण. 7वा दुर्मिळ, 8वा चमसदान, करभाजन 9वा तो. ऐसे नवनारायण महाराज, द्वारकेत पातले सहजासहज. समापतीचे पाचारण चोज, दृश्य झाले धवळारी. हरिले पाहताची नारायण, सोडितान झाला सिंहासन. परम गौरविले अलुंगिनी, कनकासनी बैसविले. सकल वैभव भूषणाकार, मिळवूनी सकळ अर्चन संभार. सारिता झाला सपरिकर, षोडशोपचारे पूजेशी. हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण, कवण अर्थी पाचारण. आम्हाशी केले श्रीरंगा, हरी म्हणे जी महाराजा. की मनी काम वेधला माझ्या, कलित अवतार घेणे ओजा. तुम्ही
आम्ही चलावे. जसे समुच्चय एक मिळी राजहंस जाती उद्धी जळी, तेवी तुम्हा कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी. एरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना, कवण नामी कवण लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष, तेणे मच्छिंद्र होनी दक्ष जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तो शिष्य होनी प्रत्यक्ष, महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे. या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम, तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे काणिफा प्रबुद्ध नामे काणिफा. या परी पंचम पिप्पलायन प्रकाम, मिरविजे जगी चरपट नाम आविर्होत्र जो योग द्रुम, मिरविजे जगी नामे नागेश. या परी दुर्मिळ अति समर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजे. नववा जो कर भजन तो गहिनी असे, ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण, दीक्षे प्रति मिरवावे. म्हणाल एकटपणी वास, करणे सांगता आम्ही कलीस. तुम्ही तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजे. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस, तो पुढे होईल तुळशीदास. आणि शुक महाराज जो ब्रह्मभास, कबीर भक्त होईल तो. या परी जो व्यास मुनी, तो जयदेव होईल महाप्राज्ञी. आणि उद्धव माझा प्राणाहुनी, आवडता होईल नामा तो. भक्ती प्रौढी जांबुवंत, तो नरहरी होईल नितांत. प्रत्यक्ष जो बलराम भ्रात, पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मून ज्ञानदेव नामी मिरवीन, आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन, तो स्वानामी मिरविल सोपान. जी योगमाया मानस मोहन, मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञिक हनुमंत, तो रामदास होईल महाभक्त. आणि कुब्जा दाशी माते रमत, जनी जनांत होईल की. असो ऐशे समुचय करुणी, कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मग अवश्य म्हणोनी नारायण, पुढे बोलते प्रश्नाती. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती, आम्हा सांगता जन्मस्थिती. परी कवन स्थानी केवूती युक्ती, व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण, की दीक्षेचे भविष्य पुराण. पूर्वीच कथिले पराशर नंदने, महामुनी व्यास तो. आगापूर्वी 88 सहस्र ऋषी, निर्माण झाले विविध वीर्याशी. ते वीर्य चुकून ठायाशी, आपाप काही उरले असे. ते जीव दशे वांचुनी सत्य, महाराजा न पावे उदय. तरी ते ठाई केऊ ते वीर्य, त्याचे ठाय ऐकावे. उपरिचर वसु यानी असता,
वीर्य गळले उर्वशी पाहतात ते शरस्तंभी दुरोणी द्रवतान अदळतान झाले त्रिभाग यमुनेत वीर्यबिंदू द्रोणांकाठी पडतांची झाली विभाग शेवटी दोन भाग द्रोणापोटी एक जळी पडियेला असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोण कुपी जन्मला परी जळांत तो जो भाग पडिला तो ग्राशिला मत्स्याने तरी ते मत्स्यूर दरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परी जीव दशे विण गर्भवंशोदय होत नाही महाराजा तरी प्राज्ञिक कवी नारायण तेणे मत्स्योदरी जन्म घेणे मत्स्येंद्र ऐशे जगात नामाने मिरवावे महाराजा या परी शिव कामावरी कोपोने तृतीय नेत्रीचा काढोणी अग्न महास्मर केला भस्म तेणे ऐशे ग्रंथ बोलिते परी तो का वीर मूर्धनी बैसला आहे वीर्य प्राशण करुणी तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जलिंधर नामे मिरवेल या परी कुरुवंशी जनमे जय नागसत्री आवाहन केले आहे या वंशी महान पाहे बृहद्रथ राणा मिरवेल तो महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंड दे दीप्यमान जालिंधरे जन्मावे या परी ब्रह्मवीर्य सहस्रेशी ऋषी निर्मिले सहस्त्र88 तेव्हा वीर्य रेवा 83 रेवे माझी पडियेले ते महीचे परम कुशी वीर्य आहे रेवा 83 तेथे व्यापून जीव दशेशी देहा लागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजय नामाने रेवा रेवत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे तेची वेळी आणि करेत सर्पिणी मवळी अकस्मात पडतान प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जाणपा ते समाधी पाशी जा ते जन्मे जयाचे नागसत्रात नाग आहुती विप्र देत ते एके वेळी अस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले ब्रह्मवीर्य उदरात अंडजाशुक्ती रत्नयुक्त पुढे होईल महानाथ भविष्य जाणूने आच्छादे महातरुच्या पोखरी तष्ककात्मजा पद्मिनी नारी ठेवितान प्राथमिक ऋषीश्वरी नवमास लोटले असो त्या अंडजाशुक्ती कायुक्त जीवदशा सकळ हो निमुक्त तरी अविर्होत्र नारायण तेथ संचरी जय महाराजा वीर्य अंडज पात्र सांडोणी गेली आहे तक्षक नंदिनी तो वडाच्या पोखर स्थानी अद्यापी आहे महाराजा तरी तेथे अविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती ती वरद हस्ताची करडा विभूती साचोकार मिरवेल ते मंत्रा प्रतापे सूर्यवीर्य सविताराज सांडितान होय परिते भविष्य कारणी उकरडा माय वरद भस्म मिरवेल तेथे हरिदो नारायण शीघ्र संचरुणी दीक्षा कारण गोरक्ष ऐशे प्रतिष्ठा नामाने जगा माझे मिरवावे या परी मृडानी कारणी
सुरवर आलिया दक्ष सदने ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले परी दक्षास्मजेशी रूप रहाटी नेत्र कटाक्ष पाहतान परमेष्ठी तेणे धडाडोन कामपाठी इंद्रियद्वार द्रवला तो परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी कामद्रवता इंद्रियवदनी परमचित्ती लाजला तो मग रगडोनी चरण तांचे छिन्नत्व केले रेताचे ते एक आगळे 60 सहस्रांचे रेत भाग वही येईल ते 8 सहस्र रेत प्रमाणाशी जीवदशा अपत्य वाल खिल्ल्या ऋषीशी झाले परी एक भागाशी वीर्य आहे तैशेची ते लज्जायुक्त होऊन केरासह सांडिले भागीरथी जीवनी तयातून एक भाग जाऊनी कुशबेटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे लिखळी रेत भागाची आहे वेळी ते पिप्पलायन माऊली संचारावे खेळे तेथे त्यांचे चरपटले आहे रेत म्हणून नावे चरपटनाथ जगांत मिरवून जगविख्यात दीक्षे लागी विराजावा या परी कुंभोद्भवाचा उदय झाला तो मित्र काम शराचा लोटला तो गगनपंथे विमुक्त झाला अतिबळे करुणिया एक भागे घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता एक भाग महिवरता कैलिक सदनी पातला तो महाराजा कैलिक ऋषी भिक्षा भरतरी ऊर्ध्व वर्षी भरतरी म्हणती भिक्षा पात्राशी अंगणी ते ठेविले तो मित्र रेत अकस्मात येऊनी पिडले भरतरी अंत ते कैलिके पाहोणी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे तरी ते भरतरी रेत संगे द्रुमिल नारायण प्रसंगी संचोरुणी रेतंगी भरतरी नामे मिरविजे या परी हेमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महिते शयनी तै सरस्वतीचे उद्देश करून विधी वीर्याशी ढंसळला ते वीर्य गजकरणात पडताची झाले बिंदुयुक्त तरी काहीशी वीर्य होणे विभक्त महिवरती पडिले तयावरुणी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊली तया पादसंधीत तनू ओतिली जीवदशा अत्रीची तैसा गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न तया नाम विधानी प्रयत्न कर्ण कानिफा मिरविजे या परी गोरक्षाची हतवटी पडतान वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळांकरिता जेठी अभिमंत्रुनी भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णू वीर्य आव्हानिलिया पुतळामय तै करभजने संचारया जीवदशा मिरवावी ऐशे सांगुणे रमारमणे संतुष्ट केले नव नारायण मग परस्परे नमन करुण्या उठले ते असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदाराचळ मौळी स्थान श्री शुक्राचार्य समाधीपाशी जाऊन समाधी ते वारी येले नव समाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक ऋषीश्वरी असो ते 10 स्थूळ शरीरी तेथे पुढे तेथून या निघाले या परी शुक्रवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला
म्हणजे प्रत्येकाने कसं कसं जन्म घेतलं. आणि बघा इथे पृथ्वी तलावर पती पत्नीच्या संबंधाने मूल होतो, पण भगवंताची एवढी ही आहे, म्हणजे एवढी शक्ती आहे की त्या फक्त पुरुषाच्या वीर्याने, जिथे वीर्य पडेल तिथे त्याचा जन्म. विचार करा, म्हणजे त्या भगवंताचा, त्या नवनारायणाची किती शक्ती आहे मोठी. बघा म्हणजे पती पत्नीच्या संबंधाने पत्नीच्या गर्भामध्ये गर्भाशय वाढतो, इथे जिथे पडेल, म्हणजे नवनारायणाची एवढी मोठी शक्ती आहे. त्यांचं जन्म घ्यायची इच्छा झाली ना, म्हणजे वासना झाली ना, जन्म घ्यायची वासना झाली. बघा ही वासना वेगळी आहे आणि बाकीची वासना वेगळी आहे, पण इथे नवनारायण म्हणजे नवनाथांचं जन्म घ्यायची वासना झाली. कशासाठी? इच्छा झाली. कशासाठी? धर्मरक्षती, धर्माचं रक्षण करण्यासाठी. मग धर्माचं रक्षण करण्यासाठी जी इच्छा झाली, त्यांचंच वीर्य ते जिथं जिथं पडलं तिथे त्यांचा जन्म झालं. मग त्यांचं वीर्य जसं म्हणजे माशामध्ये पडलं, माशाच्या गर्भामध्ये अंडाच्या याच्यात त्यांचा जन्म झाला. बघा मच्छिंद्राचा कुठे जन्म झाला? अंडाच्यामध्ये, अंडज. म्हणजे प्रत्येकाचं कसं कसं जन्म झालं ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि कसं म्हणजे बघा, काही कसं बोलतात की नाही पती पत्नीशिवाय मूळ नाही, पण ह्यांची एवढी शक्ती, ह्यांचं एवढं दैवत्व आणि इच्छा जी प्रगट, कशासाठी प्रगट? तर धर्मरक्षतीसाठी. बाकी त्यांची कुठली इच्छा नाही. आणि नवनाथांचा जन्म झालं पृथ्वी तलावर, म्हणजे जसे जसे ज्या ज्या कार्यासाठी झालं त्या त्या कार्यासाठी. आणि जिथे जिथे बोलतात ना गरिबी, जिथे मूळ नसेल अशा ठिकाणी त्यांचं, आणि जन्म होऊन पण त्यांनी खूप तपश्चर्या केली. असं कितीतरी वर्ष तपश्चर्या केलेली आहे, म्हणजे 12-12 वर्ष प्रत्येकानेच तपश्चर्या केलेल्या आहे नवनाथांनी. आणि अद्यापपर्यंत नवनाथ आहेत, जिवंत आहेत, पण ते गुपित आहेत. ते तुम्हा आम्हाला कोणाला दिसणार नाही, की आपण तेवढे महान नाही की ते आपल्याला दिसतील. जे नवनाथ आहेत गुपित आहेत, आणि त्यांचं स्थान पण दिलेलं आहे. ते कुठे आहेत? आता प्रत्यक्षात जो मच्छिंद्र होता तो बद्री वनामध्ये गेला. तिथे म्हणजे त्याला जेव्हा ते आणि हे त्यांनी कुठं ऐकलं? म्हणजे माशाच्या अंड्या याच्यामध्ये होता, गर्भामध्ये. त्याचं वीर्य गेलं माशाच्या गर्भात, आणि त्या माशाच्या गर्भामध्ये त्यांनी श्रवण केलं. बघा माशाच्या गर्भात श्रवण केलं पूर्ण, आणि हुंकार देत होता. हुंकार देत असताना शिवपार्वती समजून गेले. आणि मग तिथे त्यांनी सांगितलं जे काही सांगायचं, तिथेच त्यांनी हे दिलं त्यांना. आणि मग जेव्हा तो मोठा झाला मच्छिंद्र, आणि नंतर तो कोळ्याच्या घरामध्ये गेला. मग कोळ्याने त्याला, कोळी काय करायचा? मासे पकडायचा आणि त्याच्यावर उपजीविका भागवायचा, स्वतःचा पूर्ण उदरनिर्वाह त्याच्यावर करायचा. त्याला ते खराब वाटलं, कारण का हे जी मुलं होती मच्छिंद्रनाथ हे कोण होते? प्रत्यक्षात नवनारायण, नारायणाचा अंश. मग त्यांना मच्छीपासून कसं हे चालणार? म्हणून ते मच्छी जिवंत तडफडते म्हणून ती पाण्यामध्ये सोडली. आणि तिथून वडील रागावले म्हणून तिथून ते रात्रीचे बाहेर पडले आणि उत्तर दिशेला गेले. उत्तर दिशेवरून बद्री वनामध्ये गेले. बद्री वनामध्ये मग तिथे त्यांनी काय केलं? तप केलं, जप केलं. मग जप हे कोणासाठी केलं? तर आपल्यासाठी, समाजासाठी. त्यावेळी समाज असा होता की त्यांना एक प्रकारचे नवनाथ म्हणजे सद्गुरूच झाले, कारण त्यांनी प्रत्येकाला काय दिलं? बोध दिलेला आहे समाजामध्ये. आणि ज्यांना पुत्र नसेल त्यांना ते एक वरदान दिलेलं होतं की पुत्र नसेल तर तिथे कोण बोलत असेल पुत्र नाही, तिथून जर ते बघा, पूर्वी म्हणजे असं होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये हे साधू संत भिक्षा मागायला जायचे. त्याला भीक नाही बोलत, भिक्षा बोलतात. मग भिक्षा मागायला जातात. मग कोण जर बोलला की पुत्र नाही, तर पुत्र प्राप्तीसाठी ते लगेच आशीर्वाद द्यायचे. एवढं त्यांच्यामध्ये शक्ती होती.
हे प्रत्यक्षात रूप कोणाचं होतं, अंश कोणाचं होतं, अवतार कोणाचं होतं, तर नवनारायण. नवनारायणाचा प्रत्यक्ष अवतार होतं त्यांचा. म्हणून त्यांच्यामध्ये एवढी ताकद. आणि ते जे नवनाथ आहेत हे कुलदेवत नाही होत, तर हे नवनाथ प्रत्यक्ष त्यांचं अध्याय श्रवण केलं किंवा त्यांचं अध्याय श्रवण केलं किंवा अध्याय पारायण केलं तर बघा घरातील काळा जादू याच्यातून सुटका होते. पण जो श्रवण करेल तेवढा पुरतं. मग जसं तुम्ही पारायण करणार तसं. तुम्ही जर बोललाल आम्ही पारायण करून वर्षभर करणारच नाही, तर असं नाही. म्हणजे ह्यांचं पारायण करतच जायचं, पण शुभ दिवसाला. ह्यांचा दिवस पण असतो चांगला. शुभ दिवसाला केलेलं पारायण उत्तम असं होतं. म्हणजे बघा तिथली जी का असेल बाधा असेल ही नष्ट होते, नष्ट होत राहणार. कारण कशी जी बाधा असते ती बाधा पण ती ऐकत असते ना, आणि बाधा ही त्या मनुष्याला आड येत नाही, ती सोडून जाते बाधा पूर्ण. तिथेच ती मुक्त होते. जी बाधा कोणाला जी आड असते ती बाधाच मुक्त होते तिथून. म्हणजे श्रवणाने बघा, ईश्वराच्या श्रवणाने त्या जी आलेली असते काळी जादू बोलतात तिला. काळी जादू नसते तर प्रत्यक्षात निगेटिव्ह असते काळी. हिला काय मिळते, मुक्ती मिळते. आणि ती आपल्याला नंतर परेशान करत नाही, तर ती तिथून सोडून जाते. असं या श्रवणाने म्हणजे वरद हस्त दिलेलं आहे त्या नवनारायणाने. तर ह्याचा पुढचा जो भाग, पुढचं पारायण आहे त्या पुढल्या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्ही श्रवण करा आणि खरंच या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला पुढे पुढे पारायण पूर्ण मिळत जाते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. वंदे मातरम. भारत माता की जय. आपण भारत माता की का म्हणतो, तर भारत आपला देश आहे आणि आपण देशामध्ये राहतो. मग आपल्या देशामध्ये राज्य आहे महाराष्ट्र, म्हणून महाराष्ट्राचा जय करायचा आहे. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र आपलं राज्य आहे. महाराष्ट्र म्हटल्यानंतर मराठ्यांचा महाराष्ट्र, मराठी भाषेचा महाराष्ट्र. जय हिंद.